नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण NCERT कोणत्या वाचाव्यात ते बघणार आहोत. आता वेगवेगळ्या विषयांच्या खूप साऱ्या NCERT आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्या वाचणं गरजेचे आहेत, मग तुम्ही UPSC करत असाल, MPSC करत असाल तर त्या याच्यामध्ये फक्त MPSCसाठी काही गोष्टी UPSCसाठी स्पेसिफिक असतील त्या मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करत राहील आणि MPSCसाठीच्या सुद्धा. याच्यासाठी ॲपसुद्धा आहे ई पाठशाला नावाचं, त्याच्यावरून NCERT तुम्ही डाउनलोड करू शकता. तर ते ॲपही मी तुम्हाला दाखवतो. तर आपण बघूयात की कुठल्या कुठल्या NCERT आपण वाचणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला जो बेस असेल सिव्हिल सर्व्हिसचा तो खूप चांगल्या पद्धतीने तयार होईल. तर बघूयात NCERT कोणत्या वाचाव्यात. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता टेलिग्राम चॅनलची, आणि फेसबुकवरही आपला ग्रुप आहे तोही तुम्ही फॉलो करू शकता. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जर गेलात तर तिथं ई पाठशाला नावाचं हे ॲप आहे NCERTचं, आणि हा त्याचा लोगो आहे. तर ई पाठशालावर तुम्हाला NCERT सगळ्या अवेलेबल आहे, तिथून तुम्ही त्या डाउनलोड करू शकता. तर हे ॲप तुम्हाला डाउनलोड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, सर्वात प्रथम आपण बघूयात इतिहासाच्या कुठल्या NCERT अवेलेबल आहेत आणि त्या आपण कुठल्या वाचल्या पाहिजेत. तर NCERT क्लास 6 आवर पास्ट, ओके, एन्शियंट आणि त्याच्या संबंधीचे रेफरन्सेस याच्यात आहेत. NCERT क्लास 7 आवर पास्ट 1 है ना. तर मेडिबल आणि 8 स्टँडर्ड जे आहे अवर पास सेकंड अँड थर्ड, तर हे मॉडर्न हिस्ट्रीचे रेफरन्सेस याच्यामध्ये आहेत. तर इतिहासाच्या NCERT 6वी 7वी 8वी, त्याच्यानंतर पुढची NCERT जी आहे ती 9वीची NCERT आहे इतिहासाची, इंडिया अँड कंटेम्पररी वर्ल्ड. त्याच्यानंतर 10वीची इंडिया अँड कंटेम्पररी वर्ल्ड. आता हे इंडियन कंटेम्पररी वर्ल्ड पार्ट 1 आहे, हा 10वीचा पार्ट 2 आहे. जसं अवर पास्टमध्ये 7वीचा 1 आहे, 8वीचे 2 आहेत, पार्ट 2 पार्ट 3, आणि 6वीचा जो आहे तो प्लेन आहे, त्याला कुठलाही नंबर नाही आहे. तर हे 10वीपर्यंतचे. त्याच्यानंतर 11वी थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री. वर्ल्ड हिस्ट्री NCERT जे आहे ते MPSCला गरजेचं नाही आहे, पण UPSC मेन्स GS1 पेपरसाठी हे गरजेचं आहे. ओके, MPSCसाठी हे गरजेचं नाही, पण हे वरचे जे आहेत ते तुम्हाला NCERT जे आहेत तर ते MPSCसाठी सुद्धा गरजेचे आहेत. त्याच्यानंतर NCERT क्लास 12 थीम इन इंडियन हिस्ट्री, ओके, क्लास 12 थीम्स इन इंडियन हिस्ट्री पार्ट 2 अँड थर्ड वन थीम इन इंडियन हिस्ट्री पार्ट 3. तर एकंदरच वर्ल्ड हिस्ट्री हे UPSC मेन्स करता गरजेचं आहे, प्रिलिम्स करता मॉडर्न हिस्ट्री तेवढं एक लक्षात ठेवा. क्लास 11 अँड इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट, तर आर्ट अँड कल्चरसाठी हे NCERT आपण वाचलं पाहिजे, महत्त्वाचं आहे. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. तर इतके बेसिक NCERT तुमच्या नजरेखालून जाणं गरजेचं आहे. याच्या पलीकडं आता हे जे आहेत हे सगळे नवीन NCERT आहे, तर ओल्ड NCERT सुद्धा मिळतात, आणि NCERT जे आहेत ओल्डचे ते MPSCसाठी पण गरजेचे आहेत आणि UPSCसाठी सुद्धा. तर याच्यामध्ये ॲन्शियंट, मिडिवल अँड मॉडर्न, तर याची तुम्हाला आयदर तुम्ही हे करू शकता, नेटवरून डाउनलोड करू शकता, की पुण्यात वेदांत वगैरे झेरॉक्सवर सुद्धा ते उपलब्ध आहे. तर प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक ओल्ड NCERT जे आधीचं सिलेबस होतं 2005च्या आधीचं, तर ते खूप कॉम्पॅक्ट आणि चांगलं आहे, तर ते वाचलेलं कधीही चांगलं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, जिओग्राफीचा जर विचार केला तर जिओग्राफीचे NCERT 6वीचं NCERT द अर्थ अवर हॅबिटट. आता याच्यात एक बेसिक जे होतं 6वी ते 10वीतल्या काही बेसिक गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. तर 6वीमध्ये द अर्थ अवर हॅबिटट. 6वीचं जुनं NCERT जे आहे लँड अँड पीपल्स पार्ट 1, हेही आपण वाचलं पाहिजे. 7वीचं नवीन जे आहे आताचं अवर एन्व्हायरमेंट ते वाचलं पाहिजे. आणि NCERT जे आहे 7वीचं ओल्ड जुनं सिलेबस लँड अँड पीपल पार्ट 2, आणि तेच 8वीचं ओल्ड जे आहे लँड अँड पीपल पार्ट 3. म्हणजे जुनं जे होतं आधीच्या सिलेबसचं 2005च्या आधीचं, तिच्यातले 3 जॉग्रफीचे NCERT तुम्ही वाचणं गरजेचं आहे. लँड अँड पीपल पार्ट 1, लँड अँड पीपल पार्ट 2, लँड अँड पीपल पार्ट 3. आणि 8वीचं जे आहे रेग्युलर रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट, हेही आपल्याला वाचायचं आहे. त्याच्यानंतर 9वीचं आहे कंटेम्पररी इंडिया, त्याच्यानंतर पार्ट 1. 10वीचं जे आहे कंटेम्पररी इंडिया पार्ट 2. 11वीचा जे आहे फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी. NCERT 11वीचं दुसरं आहे फिजिकल एन्व्हायरमेंट. 12वीचं जे आहे फंडामेंटल ऑफ ह्युमन जिओग्राफी, आणि 12वीचं इंडिया पीपल अँड इकॉनॉमी. MPSCसाठी किमान हे 4 तर तुम्ही वाचलेच पाहिजे, म्हणजे ते गरजेचे आहेत UPSCसाठी. आणि जर तुम्ही सर्व NCERT वाचत असाल तर ते नक्की तुम्हाला खूप हेल्पफुल आहेत. हे बघा, इतिहासात मी जसं तुम्हाला ओल्ड NCERT सांगितलं ॲन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न, त्याच पद्धतीने इथं सुद्धा 3 NCERT ज्या ओल्ड सिलेबसच्या आहेत 6वी 7वी 8वीमध्ये लँड अँड पीपल पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 ह्या तुम्ही वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपलं पॉलिटीच्या NCERT.
पॉलिटीचं 9वीचं आहे बघा, पॉलिटिकल सायन्स डेमोक्रेटिक पॉलिटिक्स पार्ट 1. तर 9वीचं NCERT पॉलिटिक्सचं. त्याच्यानंतर 10वीचं पॉलिटिकल सायन्स डेमोक्रेटिक पॉलिटिक्स पार्ट 2 हेही आपण वाचलं पाहिजे. म्हणजे पार्ट 1 पार्ट 2मध्ये आहेत. बऱ्याचशा NCERT तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 असं आहे. त्याच्यानंतर 11वीचं खूप महत्त्वाचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क, पॉलिटिकल सायन्स इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क 11वीचं हे एक मस्ट आहे, म्हणजे हे वाचलंच पाहिजे असं NCERT. 11वीचं पॉलिटिकल सायन्स पॉलिटिकल थेअरी म्हणून एक आहे. त्याच्यानंतर 12वीचं पॉलिटिकल सायन्स कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स हे एक महत्त्वाचं आहे. आणि 12वीचं पॉलिटिकल सायन्स पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स ही पण खूप महत्त्वाचं आहे. IMP MPSCसाठी सुद्धा वाचलंच पाहिजे. म्हणजे याच्यातले खूप महत्त्वाचे असे 2 आहेत, ते म्हणजे की कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क हे जे आहे 11वीचं, आणि दुसरं जे आहेत हे पॉलिटिकल सायन्स पार्ट 2 पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, है ना. तर हे तुम्ही MPSCसाठी दोघं खूपच महत्त्वाचे आहेत, आणि एकंदरच UPSCसाठी प्रत्येक NCERT UPSCसाठी तुम्हाला वाचायचंच आहे. त्याच्यानंतर पुढचं जर आपण बघितलं की इकॉनॉमिक्स, आता इकॉनॉमिक्समध्ये 9वीचं इकॉनॉमिक्सचं NCERT आपल्याला वाचायचं आहे. 10वीमध्ये अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हेही वाचायचं आहे. 11वीचं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. IMPमध्ये याला टाका. तर हे 11वीचं वाचूनच झालं पाहिजे आपलं, खूप खूप महत्त्वाचं असं NCERT आहे. त्याच्यानंतर 12वीचं जे आहे ते म्हणजे इंट्रोडक्टरी मायक्रो इकॉनॉमिक्स. 12वीचं दुसरं जे आहे इंट्रोडक्टरी मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रो इकॉनॉमिक्स, आता याच्यामध्ये खूप डेटा तुम्हाला डायरेक्टली मिळत नाही, परंतु हे 2 जे NCERT आहे याच्यामधली जी ग्लोसरी असते, म्हणजे ते आपण बोलूयात शेवटून त्याच्यावर, की प्रत्येक NCERTच्या बॅक साईडला तुम्हाला ग्लॉसरी दिलेली असते, किंवा जिच्यामध्ये महत्त्वाचे वर्ड्स असतात, त्याचे अर्थ असतात. ते तुम्हाला जॉग्रफीमध्येही आढळतं, इकॉनॉमीमध्ये आढळतं. तर ते तुम्हाला प्रत्येक NCERTच्या बॅक साईडचं खूप चांगलं करायचं आहे. बऱ्याचदा असं आढळून आलेलं आहे की UPSCमध्ये प्रिलिम्सला 1-2 प्रश्न तिच्यावरच विचारलेले आहेत, म्हणजे अख्खं पुस्तक एकीकडं आणि ती ग्लॉसरी एकीकडं. त्याच्यामुळे ते वाचणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं, आता हे इंडियन सोसायटी हे एक्सक्लुझिव्हली UPSC करता आहे. इंडियन सोसायटी 11वीचं जे पुस्तक आहे सोशिओलॉजी अंडरस्टँडिंग सोसायटी. 12वीचं इंडियन सोसायटी. 12वीचं सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट इन इंडिया. सो हे 3 NCERT आहेत, आणि हे खूप महत्त्वाचे आहे, कारण GS1मध्ये आपल्याला इंडियन सोसायटी आहे, आणि त्याच्यामुळे सोशिओलॉजीशी रिलेटेड असणारे जे काही NCERT आहेत 11वीचं 1 आहे, 12वीचे 2 आहेत. तर हे तुम्ही वाचणं मस्ट आहे इन केस ऑफ UPSC मेन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट वन एन्व्हायरमेंट इकॉलॉजी. आता बघा, एन्व्हायरमेंट इकॉलॉजीमध्ये 12वीचं जे बायोलॉजीचं NCERT आहे तिच्यातले चॅप्टर 13, 14, 15, 16, म्हणजे 13 ते 16, 13, 14, 15 आणि 16 एवढे चॅप्टर तुम्हाला वाचायचे आहे. आणि हे सरळ सरळ कशाशी रिलेटेड आहे, पर्यावरणाशी रिलेटेड आहे, इकॉलॉजीशी रिलेटेड आहे. म्हणून 12वीचं जे बायोलॉजी आहे तर तिच्यातले एवढेच चॅप्टर तुम्हाला वाचायचे, पूर्ण NCERT वाचायची गरज नाही. तर हे इतकं स्पेसिफिक आहे, ते एक लक्षात ठेवा. सायन्सच्या बाबतीमध्ये बघा, NCERT क्लास 6. आता बघा की सायन्सचे NCERT तुम्ही सर्व वाचले पाहिजे, म्हणजे जनरल सायन्स खूप प्रॉपरली तिच्यातून होतं. 7वीचं NCERT आहे, 8वीचं, 9वीचं आणि 10वीचं. सो 6वी ते 10वी हे 5 NCERT जे आहेत तर ते सायन्सचे वाचायचेच आहेत. त्याच्यानंतर जो मुद्दा येतो तो म्हणजे 11वी 12वीचा. तर याच्यामध्ये 11वीचं जे NCERT आहे ते केमिस्ट्रीचं आहे, तिच्यातलं युनिट नंबर 14, तर ते महत्त्वाचं आहे. बायोलॉजीचं युनिट नंबर 4 आणि 5 हे महत्त्वाचं आहे. म्हणजे केमिस्ट्रीचं युनिट नंबर 14, बायोलॉजीचं युनिट नंबर 4 आणि 5. NCERT जे 12वीचं आहे तिच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये युनिट नंबर 16, म्हणजे 16 नंबरचं जे चॅप्टर आहे. बायोलॉजीचं जे 8, 9, 10 हे 3 चॅप्टर्स आहेत. तर केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये तेवढं एक लक्षात ठेवा. सायन्सच्या बाबतीमध्ये आता बघा, म्हणजे 12वीचं जे बायोलॉजी आहे तिच्यामध्ये एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीचे जे चॅप्टर्स आहेत ते 13 ते 16 आहेत, हे आपल्याला वाचायचेच आहेत. पण त्याच हिच्यामध्ये केमिस्ट्री जी आहे तिच्यातलं 12वीचं 16वं चॅप्टर, आणि सायन्सच्या बाबतीमध्ये म्हणजे बायोलॉजी ॲज अ सायन्स म्हणजे अदर दॅन एन्व्हायरमेंट 8वा, 9वा आणि 10वा चॅप्टर जो आहे बायोलॉजीतला. म्हणजे 12वीच्या बायोलॉजीमधलं आपण किती वाचणार आहोत, 8, 9, 10 अधिक 13, 14, 15 आणि 16. तर एवढे चॅप्टर आपल्याला 12वीच्या बायोलॉजीमधले वाचायचे आहे, तर ते एकदा लक्षात ठेवा. तर एकंदरीतच एवढे NCERT आहेत.
तर ते आपण वाचणं गरजेचं आहे. स्पॉटलाईट सिनॅकमध्येही बऱ्याचदा हा प्रश्न होता की कुठले NCERT वाचायचे, आणि हे एक बेसिक आहे की एवढे NCERT तुमच्याकडे पाहिजेत. हे NCERT बऱ्याचदा मार्केटला डायरेक्टली मिळत नाही. ऑनलाईनचे ऑप्शन्स आहेत ते बघा, किंवा स्वतः डाउनलोड करा, ती प्रिंट तुम्ही काढू शकता. पण त्यातल्या त्यात ते जर तुम्ही डायरेक्टली हार्ड कॉपी घेतली तर ते तुम्हाला जास्त सोयीचं पडतं. तर बेसिकली एवढे NCERT आपण वाचले पाहिजे, जेणेकरून UPSC MPSC याचा जो बेस असतो तो खूप चांगल्या पद्धतीने तयार होतो. मोठ्या प्रमाणावर प्रश्न MPSCमध्ये सुद्धा NCERTतून जसेच तसे कॉपी पेस्ट होऊन आलेले आहेत. हे नाकारून चालणार नाही, त्याच्यामुळे हे वाचणं गरजेचं आहे. तर स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.